तर आपण सुरुवात करूया. मी सर्वप्रथम मनोज बिंड यांचा परिचय करून देतो. मनोज बिंड हे अमरावती येथे असतात आणि सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये सेवा देतात. पक्षी छायाचित्रण हा त्यांचा विशेष आवडता विषय आहे. ते फक्त पक्ष्यांचं छायाचित्रण करीत नाही, तर पक्ष्यांचा त्यांचा खूप चांगला अभ्यास आहे. याशिवाय ते पक्ष्यांचे जे अधिवास आहे त्याचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे आणि पक्षी संवर्धनासाठी सुद्धा ते विचार करतात. पक्षी छायाचित्रण म्हटलं की आजकाल बऱ्याचदा चर्चेचा विषय होतो. तर पक्ष्यांना आपल्या छायाचित्रणापासून त्रास होऊ नये किंवा अधिवासात आपल्याकडून हस्तक्षेप होऊ नये हे पक्षी अभ्यासकाकडून अपेक्षित असतं, पक्षी चित्रकाराकडून अपेक्षित असतं. तर मनोज बिंड ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करून आणि अतिशय चांगला अभ्यास त्यांचा पक्षी छायाचित्रणाबद्दल आहे. त्यांनी आजपर्यंत अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार सुद्धा ह्या छायाचित्रणाच्या माध्यमातून मिळवलेले आहेत. त्यांना नुकतंच FIP ची एक पदवी जाहीर झालेली आहे. फेडरेशन ऑफ इंडियन फोटोग्राफी या छायाचित्रण क्षेत्रातील मध्यवर्ती संस्थेतर्फे अमरावती शहरातील निसर्ग छायाचित्रकार मनोज बिंड यांना आर्टिस्ट ही मानाची पदवी नुकतीच जाहीर झालेली आहे. तर असे मनोज बिंड उत्कृष्ट छायाचित्रकार आपल्यासोबत आज आहेत. तर मी मनोज बिंड यांना विनंती करतो की त्यांनी आपलं सादरीकरण जे आहे ते सुरू करावं. नमस्कार. आज आपला वेबिनारचा जो विषय आहे तो आहे बर्ड फोटोग्राफी, पक्षी छायाचित्रण, टिप्स अँड ट्रिक्स. या वेबिनार मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. खरं म्हणजे 40-45 मिनिटात काही फोटोग्राफी विषय किंवा कॅमेरा विषयी सांगू शकेल असा फारसा सुटेबल असा वेळ नाही आहे. तेवढ्या वेळात होणे शक्य नाही. आणि आपल्यापैकी बरेचसे पक्षी अभ्यासक असो, पक्षी निरीक्षक असो, हे लोक अजून कॅमेरा वापरतातच. म्हणजे 90% ही गोष्ट आहे, प्रत्येक जण हँडल करतात. त्यामुळे कॅमेराच्या बाकी सेटिंग मध्ये खोलात न शिरता मला असं वाटतं तुम्ही प्रत्यक्ष साईटवर गेल्यानंतर तुम्हाला ज्या काही अडीअडचणी येतात, छोट्या छोट्या टिप्स असतात, त्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर त्यातून तुम्हाला आणखी चांगली फोटोग्राफीच्या दृष्टिकोनातून करता येईल असं वाटलं, म्हणून मी या प्रकारचा विषय घेतलेला आहे. तर आपल्या सर्वांना मी फोटोग्राफी नाही शिकवणार, पण साईटवर गेल्यानंतर काही ट्रिक्स असतील किंवा काही टिप्स डोक्यात ठेवावं लागतील अशा गोष्टीत आपण लक्ष घालणार आहोत. हा वेबिनार मराठीमध्येच, अर्थात मी मराठीमध्येच बोलणार आहे. जिथे इंग्रजी टर्म्स येतील फोटोग्राफीच्या तिथे मात्र इंग्रजी टर्म वापरण्याचा प्रयत्न करेन, कारण त्याला पर्याय नाही. सर्वात आधी मी महाराष्ट्र पक्षी मित्र यांनी मला जे संधी दिली आपणा सर्वांसोबत बोलणे, त्यांचे आभार मानतो आणि सुरुवात करतो. इथे आपण पूर्वतयारी हा एक भाग घेतलाय. थोडक्यात सांगतो. कपडे, जोडे, टोपी, कॅमेरा, लेन्स, दुर्बीण, बायनोक्युलर, खाद्यपदार्थ, पाणी, टॉर्च, नोंदवही, पेन, वाहन. आता या गोष्टी तुम्ही सर्व करतातच, पण त्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी वेळेवर विसरून जातो आपण, लक्ष देत नाही, महत्वाच्या वाटत नाही, म्हणून मी हा मुद्दा सुरुवातीला घेतलाय. त्यात कपडे या हिशोबानं कॅमोफ्लॅज जर असतील तर उत्तम. पक्षी खूप जवळ येऊ देतात, एवढं मी माझ्या स्वतःच्या अनुभवानं सांगू शकतो. नसेल तुमच्याजवळ तर कमीत कमी मळकट रंगाची, जिथे कॉन्ट्रास्ट कमी आहे, काळा पांढऱ्याचा कॉन्ट्रास्ट कमी आहे, लाल रंग, पिवळा रंग, असे जे कॉन्ट्रास्ट आहे, हे कॉन्ट्रास्ट कलर न वापरता मळकट रंगाचे कपडे घातले तर उत्तम. जोडे, बूट वापरताना अँकल पर्यंत असावेत असं एक वाटते, कारण जेव्हा आपण पक्ष्यांचा शोध घेतो, कॅमेरामध्ये नजर असते, तेव्हा आपली नजर जमिनीवर राहत नाही. त्यामुळं अँकल पर्यंत आपलं प्रोटेक्शन व्हायला पाहिजे सरपटणाऱ्या प्राण्यांपासून, सांगता येत नाही, त्यामुळं त्याकडे लक्ष ठेवा. बाकी बायनोक्युलर लागतो. खाद्यपदार्थ आणि पाणी हे मात्र शक्य असेल तर घरचं न्या. याचा एक दोन फायदे आहेत. एक म्हणजे आपल्याला घरचं पाणी, घरचं खाद्यपदार्थ मिळेल, आणि दुसरी गोष्ट, हे पदार्थ आणि पाणी नेताना आपण घरच्या वस्तू वापरू. उदाहरणार्थ घरची बॉटल असेल, डबा असेल खाद्यपदार्थासाठी. त्यामुळे जेव्हा आपण तिथं ते खाऊ तेव्हा त्या गोष्टी परत आणतो आपण, तो डबा परत आणतो, ती बॉटल परत आणतो. आणि त्यामुळे समजा जर तुम्ही रस्त्यात एखादा प्लास्टिक रॅपर मधलं एखादा खाद्यपदार्थ किंवा बॉटल घेतली पाण्याची, तर अनावधानानं, मुद्दाम करत नाही कोणी, पण अनावधानानं तिथं सुटून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे हे पदार्थ आणि पाणी शक्यतो घरचं घ्या. टॉर्च घ्या.
फोटोग्राफी करता करता सायंकाळ झाली तर सांगता येत नाही, तुम्हाला स्वतःच्या मुख्य रस्त्यापर्यंत यायला कदाचित टॉर्चची गरज पडू शकते. नोंदवही पेन आहेच, तो आवश्यक आहे. त्यानंतर वाहन अशी गंमत आहे वाहनाची की उद्या जायची खूप इच्छा असते म्हणून मोठ्या आनंदाने आपण झोपतो, सकाळी उठतो आणि पाहतो गाडीचं चाक पंक्चर आहे किंवा पेट्रोलच नाही आहे. त्यामुळे आदल्या दिवशी याची तयारी झाली आहे की नाही नीट एवढं नक्की पहा. या पूर्वतयारीसह आपण पुढे जाऊया. थोडक्यात पक्षी छायाचित्रण आणि वन्यजीव छायाचित्रण असा एक थोडासा एक वेगळा डिफरन्स आहे इथे, तर तो सांगण्याचा प्रयत्न करतो मी. पक्षी छायाचित्रण करताना घराच्या अगदी जवळ आपण हे करू शकतो, अंगणातूनही सुरुवात करू शकतो. जवळचं किंवा गावालगतचं एखादं तळ किंवा छोटंसं वन असेल, वनासारखा भाग असेल, सोशल फॉरेस्ट्री असेल, अशा ठिकाणी पण आपण करू शकतो. त्या मानानं वन्यजीव छायाचित्रण म्हणजे इथे जीव म्हणजे आता मी प्राणी हा शब्द जास्त योग्य समजेल, तर यासाठी घरापासून जरा लांब जावं लागतं. आसपास आपल्या शहरीकरण झाल्यामुळे आसपास या गोष्टी फार मिळत नाहीत. दुसरं म्हणजे पक्षी छायाचित्रणासाठी जर करायचं असलं तर प्रवास फारसा करायची गरज पडत नाही. अर्थात आपल्या फार लांबचे दुसऱ्या प्रदेशातले पक्षी पाहायचे असतील तर खर्च होतो, पण नुसतं पक्षी छायाचित्रण सुरू करायचं म्हणजे फार खर्च येतो अशातला भाग नाही आहे. प्रवासासाठी त्याचा खर्च कमी येतो कारण तुम्ही घरापासूनही सुरुवात करू शकता. वन्यजीव छायाचित्रणाच्या बाबतीत मात्र जास्त प्रवास करावा लागतो, त्यामुळे खर्च जास्त येतो. आता पक्षी छायाचित्रणामध्ये पक्ष्याचा आकार लहान आहे बरेचदा, म्हणजे मेजॉरिटीनी पक्ष्यांचा आकार लहान असतो, त्यामुळं इथे मात्र आपल्याला लेन्स मोठ्या फोकल लेन्सची लागते जी खर्चिक पडते वन्यजीव छायाचित्रणापेक्षा. आणि इथे वन्यजीव छायाचित्रणाच्या साठी प्राणी साधारणतः मोठ्या आकाराचे असतात, त्यामुळं छोट्या लेन्सनी काम होते. म्हणून पक्षी छायाचित्रणात साहित्यावरचा खर्च वाढतो आणि प्राण्यांच्या छायाचित्रणाकरता तो साहित्याचा खर्च जरा कमी होतो. पक्षी चावत नाही, दंश करत नाही, तुमच्या मागं फारसे धावत नाही, त्यामुळं जास्त सुरक्षित आहे. तुम्ही गावाच्या आसपास असाल त्यामुळे तुम्ही जास्त सुरक्षित आहात. पण इकडे प्राण्यांसाठी जेव्हा तुम्हाला जंगलात फिरावं लागतं तेव्हा तुम्हाला सगळ्याच बाजूने हिंस्त्र प्राणी असतील, सरपटणारे प्राणी असतील, आणखी काही असेल, तर स्वतःच्या सुरक्षिततेची जास्त गरज वन्यजीव छायाचित्रणात पडते. पक्षी छायाचित्रणामध्ये आपल्याला वारंवार प्रयत्न करण्याकरता जास्त सोयीस्कर आहे, कारण आपण पुष्कळ वेळा जाऊ शकतो. ही जास्त सोयीस्कर आहे. आज नाही मिळाला उद्या जाता येईल, परवा जाता येईल किंवा. वन्यजीव छायाचित्रणासाठी मात्र तसं सोयीस्कर पडत नाही, कारण दूर जावं लागतं. पुन्हा तो एक प्रश्न येतो की वारंवार हे शक्य होत नाही. पक्ष्यांमध्ये रंगाची विविधता असते त्यामुळे ते आकर्षक दिसतात, आणि वन्यजीव मात्र मोठ्या आकारामुळे त्यांची आकर्षकता जास्त वाढते. पक्ष्यांमध्ये पंख एक खास वैशिष्ट्य आहे की ज्याच्यामुळं हवेतलं त्यांचं उडतं छायाचित्रण करणं अधिक आकर्षक आणि ते वैशिष्ट्य ठरतं. आणि प्राण्यांसाठी मात्र जमिनीलगतच फोटोग्राफी करावी लागते. तो एक थोडासा फरक आहे. यामध्ये एक व्हेरिएशन मिळतं पंखांमुळे. उडण्याच्या क्षमतेमुळे पक्षी छायाचित्रणाच्या वेळी तुम्हाला शटर स्पीड कमी होणार नाही याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. एकतर पक्ष्यांचा आकार छोटा असतो, त्या मानानं यांचा आकार पण मोठा आहे, आणि पक्षी जरा जास्त अस्थिर आहेत, त्यामुळे ते लगेच मान वळवतील, इथून तिथे पळतील, इथून तिथे उडून दुसऱ्या फांदीवर बसतील. तर या गोष्टी सगळ्या शटर स्पीड कमी झाल्या तर मग तुम्ही मिस कराल. तिथे तुम्हाला शटर स्पीडवर कंट्रोल करावं लागेल, ते जास्त शटर स्पीड कडे वळावं लागेल. वन्यजीव छायाचित्रणामध्ये मात्र थोडंसं शटर स्पीड कमी असली तरी शक्य होतं. आता काही आवश्यक बाबी आहे ज्या चांगल्या छायाचित्रणासाठी ज्या कॉमन आहेत. एखाद्या ठिकाणी छायाचित्रणाला जायचं असेल तर त्या ठिकाणाला वारंवार भेट द्या. म्हणजे तुम्ही आज एकदा गेले एखाद्या तलावाला, एखाद्या वनाच्या भागाला, तर तिथे आज गेले काहीच नाही आहे म्हणून जेव्हा आपण परत येतो तर लक्षात घ्या तिथे जर काही असेल तर त्यासाठी ती असण्याची शक्यता तुम्हाला वाटत असेल तर तिथं वारंवार जा. कारण त्या ठिकाणी येणारा प्रकाशाची दिशा असेल, आपल्याला फोटोग्राफी करायसाठी नेमकं कुठलं स्थळ कामात येतं, कुठलं स्थळ योग्य आहे, कोणते पक्षी येतात, त्यांची संख्या किती आहे,
याचबरोबर स्वतःची सुरक्षितता, आपल्या साधनाची सुरक्षिततेचा, या सगळ्या गोष्टी सुद्धा अत्यंत महत्वाच्या ठरतात. म्हणून तिथं वारंवार जायला पाहिजे. सकाळचा आणि सायंकाळचा सौम्य प्रकाश छायाचित्रणाला सर्वोत्तम असतो, हे लक्षात ठेवा. हे तुम्ही लक्षात ठेवताच, पण मुद्दाम सांगून ठेवतो. आता येऊ आपल्या मुख्य मुद्द्याकडे, महत्वाच्या सूचना आणि क्लुप्त्या, टिप्स अँड ट्रिक्स. पक्षी छायाचित्रण करताना, कुठलंही छायाचित्रण करताना आपल्या कॅमेरावर 3 मोड आहेत. म्हणजे प्रामुख्याने 3 मोड आहेत. त्यातला एक मॅन्युअल, हा पूर्ण मॅन्युअल आहे. एक शटर स्पीड हँडल करणारा मोड आहे आणि एक अपर्चर मोड आहे. तर पक्षी छायाचित्रणाकरता तुम्ही यापुढे मी जेव्हा बोलील तेव्हा पक्षी छायाचित्रण या हिशोबातूनच बोलणार आहे, त्यामुळे तो शब्द रिपीट नाही झाला तर तुम्ही तसं समजून घ्या प्लीज. अपर्चर मोड, शक्यतोवर अपर्चर मोड वापरा. हा एक सेमी ऑटोमॅटिक मोड आहे आणि या सेमी ऑटोमॅटिक मोडमध्ये तुम्हाला एक्सपोजरकडे फारसं लक्ष द्यायचं काम पडणार नाही, सतत सेटिंग बदलायचं काम पडणार नाही. त्यामुळं हा सेमी ऑटोमॅटिक मोड तुमच्या अत्यंत कामाचा आहे. हा मोड कसा लावायचा, तर निकॉन मध्ये डाव्या बाजूने निकॉन आणि कॅनन उजव्या बाजूने दाखवलाय. निकॉन मध्ये याला ए या अक्षराने दाखवतात, लाल बाण आहे. कॅनन मध्ये एव्ही आहे, जे तुमच्या कॅमेराच्या वरच्या बाजूने हे एक फिरणारं एक बटन आहे. ते तुम्ही सेट करू शकता ए किंवा एव्ही वर, यामुळे तो ऍक्टिव्ह होईल. मीटरिंग ही अशी गोष्ट आहे, थोडक्यात सांगतो. मीटरिंग म्हणजे काय, तर कशाचं मीटरिंग, तर तुमच्या कॅमेरामध्ये तुम्ही जेव्हा फ्रेम लावता, एखाद्या पक्षावर एखाद्या वस्तूवर फ्रेम लावता, त्या तुमच्या व्ह्यू फाइंडर मधून जी काही फ्रेम दिसत असेल त्या फ्रेम मध्ये येणारा प्रकाश किती आणि अंधाराची बाजू किती, याचं जे कॅल्क्युलेशन असते ते टेक्निकल बाब आहे, पण तिला मीटरिंग म्हणतात. म्हणजे प्रकाश किती आहे याचं मोजमाप करणे म्हणजे मीटरिंग. तर आपल्यासाठी कोणतं उपयोगाचं आहे, तर आपल्यासाठी स्पॉट मीटरिंग उपयोगाचं आहे. कारण पक्षी छोटा असतो आपल्या फ्रेम मध्ये, बरेचदा खूप जास्त क्रॉप करावा लागतो, हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळं बाकी मीटरिंग मोड मध्ये न जाता स्पॉट मीटरिंग म्हणजे आपण ज्या पक्षावर फोकस करू त्या पक्षाचा, त्या स्पॉटचं मीटरिंग तो करेल आणि आपल्याला प्रॉपर एक्सपोजर देईल. त्यामुळं स्पॉट मीटरिंग शक्यतोवर वापरा. हे कसं करायचं, डाव्या बाजूने तुम्हाला कॅमेराची वरची बाजू दाखवली आहे लाल बाणाने, तिथे एक बटन आहे, ते दाबून उजव्या बाजूचं स्क्रीन मध्ये कमांड डायल बटन आहे. ते जर तुम्ही उजवीकडे डावीकडे फिरवलं तर तुम्हाला वेगवेगळे मीटरिंग येतील. त्यापैकी आपल्याला आठवण ठेवा, स्पॉट मीटरिंग वापरायचं आहे. या स्क्रीन मधलं सगळ्यात उजव्या बाजूचा जो मीटरिंग आहे, असं चिन्ह जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ती रिंग फिरवा आणि ती स्पॉट मीटरिंगला आली हे कन्फर्म करा. शक्य असेल तेव्हा आय लेवलला फोटो काढण्याचा प्रयत्न करा. आय लेवलला फोटो काढण्याचा प्रयत्न करण्यासाठी तुम्हाला थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल, बरेचदा वाकावं लागेल, बरेचदा झोपावं लागेल. झाडावर पक्षी असला, तुमच्या डोळ्याच्या वर असेल तर मग पर्याय नाही, मग तुम्ही फोटो काढूच नाही का, नाही, फोटो काढायचा, रेकॉर्ड शॉट घ्यायचा. कारण तुम्ही तिथे गेल्यानंतर तिथे काय काय रेकॉर्ड होतं हे आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून, निरीक्षणाच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. पण तुम्ही तिथं वाट पाहत राहिला, तो पक्षी जरा खालच्या फांदीवर येईल तर कदाचित तुम्हाला आय लेवलचा चान्स मिळू शकतो. त्यामुळे त्याची वाट पहा आणि चांगला फोटो हा आय लेवलला मिळेल. तलावाच्या काठी असाल तेव्हा आय लेवल मिळवताना आणखी त्रास होतो. तिथे सरळ सरळ तुम्हाला झोपावं लागेल. झोपल्याशिवाय तुम्ही त्या पाण्याची, त्या जमिनीची लेवल आपल्या डोळ्यासोबत मॅच करू शकणार नाही. त्यामुळे न लाजता, न कंटाळा करता तिथे तलावाच्या काठावर झोपून फोटो काढणे हे सर्वात उत्तम. याचे काही उदाहरणं देतो. हा टिकेल्स ब्लू फ्लायकॅचर आहे. हा पक्षी झाडाच्या फांदीवर वरच्या बाजूने आहे आणि मी खाली आहे. टिकेल्स ब्लू आहे, मला ओळखायला आला, बऱ्याच सगळ्यांना ओळखायला आला. पण याच्या पाठीकडे काय टेक्स्चर आहे, रंग कसा आहे पाठीचा वगैरे, ह्या गोष्टी दिसणार नाही, कारण हा माझ्या आय लेवलच्या वर गेलेला आहे. मग अशा वेळी याचा परिपूर्ण अभ्यासाच्या हिशोबाने याचा काही उपयोग फारसा होणार नाही आणि दिसायला पण चांगलं दिसत नाही. सौंदर्याच्या दृष्टिकोनातूनही याचं थोडंसं कमी पडतं. मग याऐवजी हाच पक्षी मला जेव्हा आय लेवल मिळतो तेव्हा तो आकर्षक का वाटतो, ही स्क्रीन आहे. यामध्ये पाय पण दिसतात, त्याचे पायाचा रंग असेल, पंखाचं टेक्स्चर असेल, रंग असेल, छाती असेल, पोट असेल, डोळा असेल, त्याचा रंग असेल, या सगळ्या गोष्टी चांगल्या रीतीनं तुम्हाला प्रेझेंट करायसाठी जर असेल तर हा फोटो पहिल्या फोटोपेक्षा बेटर आहे, एवढं मी नक्की म्हणू शकतो आणि आपणही ते मान्य कराल. पॅसिफिक गोल्डन फ्लॉवर, अमरावतीतलाच फोटो आहे. हा फोटो
मी उभा आहे आणि पक्षी जमिनीवर आहे. तलावाच्या काठावर असणारा थोडासा ज्याला आपण म्हणू पाणथळीची जागा आणि तिथे उगवलेलं वनस्पती गवत यामध्ये तो होता. आता अशा वेळेस त्याच्या बॅकग्राऊंडला इतकं डिस्ट्रॅक्शन आहे, इतकं डिस्टर्बन्स आहे की तो पक्षी आहे, ओळखायला येतो, चांगला आहे, पण तो तिथून खुलून येत नाही किंवा तो पक्षी तुम्हाला स्पष्ट ओळखायला येत नाही. इथे जास्त ब्राईट केलेली आहे मी मुद्दाम हे स्क्रीन, हा फोटो, त्यामुळे तो ओळखायला येतो, नाहीतर तो ओळखायला आला नसता. असे फोटो काढू नयेत का? नाही, असे फोटो काढायला पाहिजे. यामुळे त्याचं हॅबिटॅट कळतं, त्याच्या सवयी, चालण्याची सवय असेल, तो कसा काही खात असेल तर तो नेमकं तिथलं काय खात असेल, हे फोटो सुद्धा आवश्यक आहे. आपण आवश्यकता आणि सौंदर्य या दोन्ही बाजूने बघतोय, म्हणून मी आज हा विषय तसा मांडतोय. याऐवजी मला पुढच्या फ्रेम मध्ये तो आय लेवलला मिळतो तेव्हा त्याचं सौंदर्य वाढतं, एवढंच मला सांगायचं. यामध्ये त्याचे पाय, पायाची लांबी, रंग, पंखांवरचं टेक्स्चर असेल, डोळे असेल, हे सगळं आय लेवल आल्यामुळे चांगलं खुलून येतं आणि बॅकग्राऊंड पासून, डिस्टर्ब करणाऱ्या बॅकग्राऊंड पासून तो वेगळा निघतो आणि त्याचं सौंदर्य वाढतं. महत्वाची टीप आहे, शटर स्पीड कमी होणार नाही याच्याकडे लक्ष द्या. का लक्ष द्या? कारण तुमच्याकडे तुम्ही अपर्चर मोड वापरतात. लक्षात घ्या, तुम्हाला शटर स्पीडला हात लावायची परमिशनच मिळणार नाही आहे. अपर्चर मोड वापरताना तुम्ही अपर्चर कमी जास्त करू शकता, शटर स्पीड कमी जास्त करू शकत नाही. मग अशा वेळी जर शटर मी आधी पुन्हा एक मुद्दा आला की शटर स्पीड कमी होता कामा नये. मग हे दोन्ही विरोधाभास कसे करायचे? तर जेव्हा तुमचा अपर्चर मोड असताना शटर स्पीड कमी होते असं तुमच्या लक्षात येत आहे तुमच्या व्ह्यू फाइंडर मधून, तेव्हा त्याला पॅरलली तुम्ही आयएसओ वाढवा. आणि आयएसओला घाबरू नका, आयएसओ वाढवत चला. जेव्हा तुम्हाला एक ठराविक शटर स्पीड मिळत नसेल तिथपर्यंत त्या आयएसओच्या मागे लागा आणि एका ठराविक शटर स्पीड पर्यंत आल्यानंतर आयएसओला थांबवा. या आयएसओ सोबत पॅरलली शटर स्पीड वाढत जाईल. म्हणून अपर्चर मोड मध्ये शटर स्पीडला हात न लावताही तुम्ही आयएसओनी शटर स्पीड बुस्टअप करू शकता. स्टील फोटोग्राफी फोटो करता, आता इथे स्टील हा शब्द मी तात्पुरता वापरतो, पक्षी कधीही स्टील होत नाही. माझं सगळ्यांचा असा अनुभव असेल, तो थोडासा तरी हालेल, एखादा पाय इकडचा तिकडे करेल, फांदीवर या फांदीवरचा त्या फांदीवर जाईल, थोडीशी जागा सोडेल, मान वळवेल, पण साधारणपणे तो एका जागेवर उभा आहे आणि मान वगैरे पलटवतोय, इकडे तिकडे करतोय. याला आपण तात्पुरता स्टील फोटो म्हणू. या स्टील फोटोसाठी शटर स्पीड किती असायला पाहिजे याचा एक जनरल अंदाज आहे की जेवढी तुमची फोकल लेंथ असेल, तुमची लेन्थ जर 300 mm, फोकल लेंथ म्हणजे तुमची लेन्स जितक्या mm ची आहे त्याची मॅक्झिमम mm. तर समजा तुम्ही 300 mm ची लेन्स वापरत असाल तर शटर स्पीड कमीत कमी 1/300 सेकंद एवढी असायला पाहिजे. याकडे लक्ष द्या. हा कमीत कमी सांगितला, यापेक्षा जास्तच ठेवायचा प्रयत्न करा. 1/400 ठेवा, तिथनं सुरुवात करता येईल. पक्षी उडत आहे, बर्ड इन फ्लाइट, याकरता साधारण ऑब्झर्वेशन असं आहे की याची शटर स्पीड 1/1600 सेकंद एवढी किंवा त्यापेक्षा जास्त असायला पाहिजे. पक्षी जर स्टील करायचा असेल, फ्रीज करायचा असेल तुमच्या फोटोमध्ये, तर एवढी कमीत कमी लागेल. या दोन गोष्टीचं भान ठेवा. नसेल तर आयएसओ वाढवत चला. फोटो काढताना दोन्ही डोळे उघडे ठेवण्याचा सराव करा, खरंच आवश्यक आहे. मी स्वतः गेल्या 2 वर्षापासून या गोष्टी करतोय, त्याच्यामुळं मी प्रॅक्टिकली माझ्यावरून सांगू शकतो की दोन्ही डोळे जर तुम्हाला उघडे ठेवता आले तर खूप फायदा होतो. आपण काय करतो, व्ह्यू फाइंडर मध्ये पाहताना तल्लीन होऊन जातो, फक्त व्ह्यू फाइंडरचा डोळा उघडा असतो आणि त्यात जे दिसतं ते टिपतो. दुसरा डोळा जर उघड ठेवण्याचा सराव झाला तर त्या पक्षीच्या बाजूनच एखादी अशी सुंदर घटना घडत असते, एखादा प्रसंग घडत असतो की तो तुम्ही मिस करता, कारण तुम्ही व्ह्यू फाइंडर मधून जेवढी फ्रेम तुमची लागलेली आहे तेवढ्या करताच तेवढंच तुम्हाला दिसतं. बरेचदा माझे फोटो असे झाले, मी फोटो काढायला गेलो वेगळा, दुसरा डोळा उघडा असल्याच्या बाजूने त्याच्या बिलकुल 10 फूट 8 फूट बाजून काहीतरी वेगळं घडतंय हे दिसताना फक्त कॅमेऱ्याची दिशा बदलवायचं काम होतं आणि सुंदर फोटो त्यावेळी काढता आले. म्हणून स्वतःच्या अनुभवावर मी सांगतो की शक्य असेल तर दोन्ही डोळे उघडे ठेवण्याचा सराव करा, खूप फायदा होतो. फोटो काढताना घाई असेल तर रेकॉर्ड शॉट तात्काळ घ्या. मग अशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही घाई आहे किंवा तो पक्षी उडून जाण्याच्या बेतात आहे, काय करायचं, मग बसायचं का सेटिंग सोबत खेळत, तर तसं न करता रेकॉर्ड शॉट घेऊन घ्या. 4, 5, 10 जेवढे वाटतील तुम्हाला सुरुवातीला तात्काळ घ्या. त्यानंतर तुम्ही रिलॅक्स व्हा, पक्षाला रिलॅक्स होऊ द्या आणि मग काळजीपूर्वक
जर शक्य झालं तर, हे प्रत्येक वेळी शक्य होत नाही, 10 पैकी 1 ते 2 वेळा ही पॉसिबिलिटी आहे की जो मी पुढे जे म्हणतोय ते देण्याचा जो चान्स आहे तो 10 1 किंवा 2चा आहे. पण प्रयत्न करायला हरकत नाही. तुमचे रेकॉर्ड शॉट घेऊन झाल्यानंतर पक्षाचा डोळा आणि त्यात पडणाऱ्या प्रकाशाची चमक याच्या सहित जर आला तर नक्की प्रयत्न करा. तुमचा फोटो खूप आकर्षक दिसेल. याचं उदाहरण पाहायचं असेल तर आपण हे उदाहरण पाहू. पाईड बुशचाट फिमेल, एकाच पक्षाचे एकाच जागेवरचे एका वेळी 2 फोटो आहेत. डाव्याकडचा पक्षी पण सुंदर निघालाय, उजवीकडचाही आहेच. पण इकडे डाव्या स्क्रीनवर जो त्याच्या सावली पडलेली आहे त्याच्यामुळे त्याचा चेहऱ्यावरचा जो डोळा आहे तो स्पष्ट दिसत नाहीये आणि त्यामुळे एक थोडासा अनाकर्षक वाटतो. त्याचऐवजी थोडा वेळ मी थांबून त्याने मान पलटवायची वाट पाहिली आणि जसं उजव्या भागाच्या स्क्रीनमध्ये दिसते तर त्याची आकर्षकता वाढली. इथं तुम्ही वेगळं काहीच केलेलं नाही, तुम्ही फक्त वाट पाहिली, योग्य संधीची वाट पाहिली, योग्य वेळेची वाट पाहिली. इन्स्ट्रुमेंट तेच आहे, प्रसंग तोच आहे. असं करू शकता. पहिला शॉट तुम्ही रेकॉर्ड शॉट म्हणून घेऊ शकता, घाई गडबडीत घ्यायचा आहे तर. दुसऱ्या शॉटसाठी थोडी वाट पहा, नक्की काही ना काही चान्स मिळेल. यानंतर बरेचदा असं होतं की अपर्चर मोड वापरला आपण, फोटो पाहिजे नको तेवढे पांढरे येतात, सोप्या भाषेत ओव्हर एक्सपोजर म्हणूया, किंवा नको तेवढे काळे येतात तरी पण अपर्चर मोडच वापरतोय आम्ही. तर हे पांढरे फोटो किंचित अधिक काळे आणि काळे फोटो किंचित अधिक पांढरे एवढं करण्यासाठी आपल्याजवळ एक EV नावाचं बटन असते. पहिले ट्रायल शॉट्स घेतल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल का याचं एक्सपोजर आपण अपर्चर मोड लावल्यानंतर योग्य येत नाही. ते योग्य येत नाही म्हणजे पांढरे येतात का, म्हणजे मग आपल्याला EV कमी करावा लागेल. एवढी एक हिंट लक्षात घ्या. ते पांढरे येत असतील तर EV कमी करावा लागेल, काळे येत असतील तर EV वाढवावं लागेल, म्हणजे प्लस कडे न्यावं लागेल. हे EV कॅमेरावर कुठे असतं आणि ते कसं काम करतं. पुन्हा स्क्रीन विभागून दिली आहे. डाव्या स्क्रीनमध्ये तुम्हाला एक प्लस मायनस असं एक बटन दिसेल, लाल बाणाने दाखवलंय. उजव्या बाजूनी पुन्हा कमांड डायल नावाचं बटन आहे, जे हे प्लस मायनसचं बटन एका बोटाने दाबून ठेवलं आणि कमांड डायल उजवीकडे किंवा डावीकडे फिरवलं तर मायनस व्हॅल्यूज किंवा प्लस व्हॅल्यूज ह्या त्यामध्ये येतील. म्हणजे तुमचा फोटो आहे त्या सेटिंग मध्ये आणखी थोडासा पांढरा किंवा आणखी डार्क करायचं स्वातंत्र्य तुम्ही स्वतः घेऊ शकता. तुम्हाला कसा आवडतो त्याचं काम हे बटन करतं. सगळ्यात महत्वाचा आहे, सगळ्यांजवळ कॅमेरे आहेत, बहुतेकांजवळ आहे, तरी एका फोटोग्राफरचा दुसऱ्या फोटोग्राफरच्या क्वालिटीशी त्या सौंदर्याशी मेळ बसत नाही. त्याचं सगळ्यात मोठं कारण असं आहे की संयम कमी पडतो. एकाच ठिकाणी जास्त वेळ बसण्याचा सराव करा. चांगले फोटो तुम्ही म्हणाल मला चांगला फोटो काढायचा आहे म्हणून मी जातो आणि मला अर्धा तास वेळ घड्याळाकडे हातावरच्या घड्याळाकडे पाहून तुम्ही सांगाल अर्ध्या तासात जातो आणि मी फोटो काढतो, नाही होणार असं. तुम्ही म्हणाल तेव्हा नाही मिळणार, कारण चांगले फोटो तुम्ही रिलॅक्स झाल्यावर नाही मिळत, पक्षी रिलॅक्स झाल्यावर मिळतात आणि पक्षी रिलॅक्स व्हायला बराच वेळ लागतो. कधी कधी हा कालावधी काही मिनिटाचा असू शकतो, तासांचा, दिवसाचा आणि वर्षाचा सुद्धा असू शकतो. तुमच्याजवळ जितका चांगला, फरक एकच पडतो चांगल्या फोटोमध्ये आणि साधारण फोटोमध्ये, फरक एकच पडतो, तेच इन्स्ट्रुमेंट्स असतात. तुमचा संयम हा फार मोठा यामध्ये भाग आहे. जेवढा तुमच्याजवळ अधिक संयम आहे, जेवढा एका जागेवर, आज आपण क्वारंटाईन म्हटल्यापेक्षा घरात थांबलेलो आहोत, हा असा संयम तिथे दाखवला 2-3 तास तरी तुम्हाला निश्चित चांगले फोटो मिळतील असं सांगू शकतो. त्यामुळं काय फरक पडतो आणि साधा आहे, रिव्हर टर्न आहे आपला नेहमीचा. हा रिव्हर टर्न आपल्या सोबत्याला कोणाला तरी खाऊ घालतो. हा प्रसंग सतत घडत असतो या काळात, साधारण या काळात पानथळीच्या ठिकाणी, पानवट्याच्या ठिकाणी. तर हा एक फोटो आहे, मी तुम्हाला सतत म्हणजे निरंतर 3 फोटो दाखवतो. तिन्ही फोटोमध्ये एक खाद्य चालण्याच्या ऍक्शन्स आहेत. थोडं लक्ष देऊन पाहाल. पहिला फोटो, दुसरा, तिसरा, पुन्हा एक, पहिला, दुसरा आणि तिसरा.
की तिन्ही फोटोमध्ये खाद्य देताना आहे, एक दुसऱ्याला खाद्य देत आहे असं आहे. पण तुम्ही तिथं बराच वेळ जर घालवला असेल तर तुम्हाला या 3 मधला फरक कळून येईल. यात स्पीसीज इथे मधली जे 2 नंबरची आहे ती लिटिल टर्न आहे. स्पीसीज बदलली हा फरक नाही म्हणत आहे मी. या खाद्य देण्याच्या गोष्टी ज्या आहेत याचे कारण वेगळे आहेत. पहिल्या फोटो 1 नंबरच्या फोटोमध्ये नर मादीला मेटिंग पूर्वी जे कोर्टशिप असते त्या दरम्यान हे खाद्य तिला देतोय. दुसऱ्या फोटोत एक पालक नर असेल मादी असेल आपल्या पिल्लाला ते खाद्य पुरवत आहे. आणि तिसऱ्या याच्यात खाद्यच नाही आहे, तो सब ऍडल्ट आहे. खाली जो आहे पक्षी टर्न तो सब ऍडल्ट आहे आणि तो आता पुरेसा मोठा झालेला आहे की तो स्वतःचं अन्न स्वतः आणू शकतो. पण त्याची सवय गेलेली नाही ती जुनी की आई बाबाच आणून देतील, आपले पालकच आणून देतील आणि मग आपण आरामात खाऊ. त्यामुळे तो आळस करून तिथे बसलेला असतो. अशा वेळेस नर किंवा मादी जी त्याची पालक असेल ती वरून त्याच्या चोचीवर मारते. एक निरीक्षण पहा की जर काही प्रॉब्लेम झाला टर्नला तर टर्न दुसऱ्या पक्षाच्या किंवा ज्याच्यावर हल्ला करायचा आहे त्याच्या डोक्यावर किंवा डोळ्यावर अटॅक करते. इथे अशा वेळी जर आपल्या पिल्लाला हुसकून लावायचं असं की जा आणि तू स्वतः शोध, इथं बसू नको म्हणून जे टोचायचं असते तर तो चोचीवर चोच मारतो, तो डोक्यावर किंवा डोळ्यावर मारत नाही. त्याची काळजी करतो. पण शेवटी या तिसऱ्या प्रसंगात तो कंटाळून म्हणा किंवा आईने हुसकून वडिलांनी हुसकून लावल्यामुळे तो गेला आणि त्याचं अन्न शोधायला लागला. एकच प्रसंग आहे, एक दुसऱ्याला खाऊ घालणे. पण या प्रसंगामधलं विविधता ही जी आहे ही तुम्ही तिथे असाल, खूप वेळ घालवला असाल तरच तुम्हाला कळेल. त्यामुळं संयम हा अत्यंत आवश्यक आहे. यापुढची स्क्रीन आहे ही आहे लिटिल रिंग फ्लॉवर. लिटिल रिंग फ्लॉवर मध्ये एक दिवस लिटिल रिंग फ्लॉवर खेळत असताना मी तिथे कॅमेरा घेऊन पडलेलोच होतो. पुन्हा तेच सांगतो, दुसरा डोळा उघडा असल्यामुळे बाजूने काहीतरी वेगळं घडतंय असं दिसल्याबरोबर कॅमेरा वळला. तिथे ही जी मादी आहे ही नराच्या पंखाखाली गेली. पंखा म्हणजे इथे शेपूट तिने पंखा फॅन सारखं पसरवलं आणि त्या पंखाखाली थोडा वेळ विसावली. मला वाटलं ते काय प्रकार आहे, मला तोपर्यंत माहिती नव्हतं. खाली बसलेली मादी आहे आणि वरचा नर आहे. नंतर कळलं की ही त्यांची कोर्टशिप आहे. यानंतरच जी मादी त्याच्या त्या शेपटाखाली बसायला तयार होईल किंवा जी बसेल तिच्या सोबतच त्याचं नंतर मीटिंग होतं. आणि ही पूर्वसूचना आहे की मी तुझं आमंत्रण स्वीकारलं आहे. पुढे त्याच जोडप्याचे मीटिंग आहे. कॉमन रिंग फ्लॉवर अमरावती भागात तर निश्चितच हा रेअर आहे. बऱ्याच ठिकाणी कमी पाहण्यात आलेला पक्षी आहे. आधी याच्या खाण्यापिण्याच्या सवयीबद्दल एक छान टॉपिक घेऊन वाघसरांचं सरांचं फॉरेस्ट ऑडिटर होतं, पण वाघसरांचं वॅडर्सवर होतं तेव्हा हा उल्लेख आला होता. मी वेळेवर ऍड केली आहे की ते वर्म ओढून खातात. वर्म जमिनीतले हे निरीक्षण त्यांचं होतं. मग लक्षात आलं मजो असा एक फोटो आहे, कारण असा फोटो फारसा मला दिसला नाही कुठे. त्यामुळे मी आवर्जून हा फोटो टाकला. फोटो क्वालिटी वाईज खूप सुंदर नाही आहे, पण वर्म ओढताना प्रत्यक्ष प्रसंग समोर घडत आहे असं जेव्हा म्हणतो आपण तेव्हा त्या गोष्टीला थोडं महत्व येतं आणि तो प्रसंग चित्रित करताना खूप आनंद झाला. तुम्ही तिथं थांबला. याचे जवळपास 400 ते 500 फोटो आहेत माझ्याकडे वेगवेगळे. पण हा प्रसंग 1 किंवा 2च फोटोमध्ये आहे आणि हा अक्षरशः खेचून काढतोय. ही ऍक्शन मात्र याच फोटोमध्ये आहे, म्हणून मी हा फोटो मुद्दाम केला. 1-2 फोटो चांगले काढून मी निघून गेलो असतो तर कदाचित मला हा मिळाला नसता. आता आपला आहे तो फोटो सुंदर दिसला पाहिजे याकरता पार्श्वभूमीचा बॅकग्राऊंडचा नक्की विचार करा. तो आधीच करा की कुठल्या बॅकग्राऊंडवर चांगलं दिसेल. तुम्ही स्वतः ती जागा बदलवा. जर तुम्हाला बॅकग्राऊंड प्रॉपर मिळत नसेल तर जागा बदलवा किंवा कॅमेऱ्याची दिशा बदलवा. एक छोटीशी पार्श्वभूमी ऍड केल्यामुळं काय फरक पडतो हे पुढच्या स्क्रीनमध्ये. डावीकडे असलेले ब्लॅकटेल गॉडवेट हे आकाशाच्या बॅकग्राऊंडवर आहे, जिथे आकाशामध्ये ढग वगैरे काही नसल्यामुळे ते अक्षरशः प्लेन आणि असं मरगळ आलेलं एक बॅकग्राऊंड आहे असं म्हणून. त्याऐवजी उजव्याकडे पहा, पुन्हा तेच आहेत, पण त्याच्या मागे एक त्या तलावाच्या काठाची म्हणा काहीतरी एक त्याला सब्जेक्ट आहे, मागे बॅकग्राऊंड आहे. त्यामुळं त्याच्यात
3D इफेक्ट जो आहे, त्रिमिती भास हा निर्माण करतो आणि तो त्रिमिती भास तुमच्या फोटोला आकर्षक बनवतो. बॅकग्राऊंड मध्ये एवढी ताकद आहे. आता हे बॅकग्राऊंड ब्लर वगैरे होत नाही, आमचं होत नाही, बाकीच्यांचं होतं वगैरे असं असेल तर त्यासाठी एक टीप मुद्दाम खाली दिलेली आहे की जर तुम्हाला बॅकग्राऊंड ब्लर पाहिजे असेल तर साधारण असा प्रयत्न करा की पक्षी आणि आपण म्हणजे फोटोग्राफर आणि पक्षी हे जेवढं अंतर असेल त्याच्या निदान दुप्पट अंतर असायला पाहिजे पक्षी आणि बॅकग्राऊंडचं. हे प्रत्येक वेळी शक्य होणार नाही, मी जे बोलतोय ते प्रत्येक वेळी शक्य होणार नाही, पण यासाठी तुमच्या डोक्यात जर ह्या गोष्टी लोकत्या असतील तर तुम्ही अशीच जागा निवडाल की जिथनं साधारण मला ते बॅकग्राऊंड किंवा बाकीच्या टिप्स वापरताना सोपं जाईल. अशी जागा निवडा की जिथनं बॅकग्राऊंड साधारण 2, 2.5, 3 पट आहे. जितकं जास्त असेल तितकं बॅकग्राऊंड जास्त ब्लर होणं सुरू होईल. दुपारच्या अधिक तीव्र प्रकाशात जो हार्श लाईट असतो त्यामध्ये फोटो म्हणजे आकर्षक वाटत नाही. त्याचं कारण तेच आहे, कारण तो लाईट अत्यंत पांढऱ्या रंगाचा असतो आणि त्यामुळे सगळं ते खूप डार्क, खूप लाईट असं एक अपिअरन्स येतो त्याला. अशा वेळेस एक काम करा आणि लगेच त्याचं नक्की तुम्ही रिझल्ट पहा. ही छोटीशी पण अत्यंत महत्वाची टीप आहे असं मला वाटते सौंदर्य कलात्मकता या दृष्टिकोनातून. तुम्ही कॅमेरामध्ये असा वेळ झाला, समजा दुपारचा वेळ झाला असेल, 11-12च्या नंतर तुम्हाला काढायचं, तुम्ही तिथं जात आणि फोटो तेवढे चांगले दिसत नाही, अशा वेळेस तुम्ही कॅमेरामध्ये कलर सॅच्युरेशनचा जो ऑप्शन असेल तो शोधा आणि तो सॅच्युरेशन वाढवून घ्या. नाही जमलं तर तुम्हाला थोडंफार पोस्ट प्रोसेसिंग करता येत असेल, पुढे कधीतरी तुम्ही क्रॉप करताना एखाद्या सॉफ्टवेअर मध्ये नेत असाल तेव्हा पोस्ट प्रोसेसिंग मध्ये कलर सॅच्युरेशन वाढवून बघा, तुमचे फोटो नक्कीच दुप्पट तिप्पट जास्त आकर्षक वाटतील. हा प्रयोग नक्की आवर्जून करा. हा भर दुपारी 12 वाजता मे महिन्यात काढलेला फोटो आहे. हार्श लाईटचा असा पण एक आपण त्याचा जे नुकसान आहे, हार्श लाईट मध्ये फोटो चांगले येत नाही, तर त्याचा एक दुसरी बाजू अशी आहे की जे डार्क रंगाचे पक्षी असतील त्या तुमच्या समोर आणि लाईट हार्श झालेला असेल तर तुम्ही त्याचा सदुपयोग करू शकता. तिथे तुम्ही डार्क रंगाचे पक्षी त्यांचं चित्रण केलं तर ते तुम्हाला अधिक ठळक दिसेल. यात नंतर मी सॅच्युरेशन पण वाढवलाय, त्यामुळे तो आणखी आकर्षक वाटतो. इझेंटेल जकाना हा सुद्धा मे जूनच्या आसपास काढलेला फोटो आहे. एरवी तो मानेवरचा त्याचा ब्रीडिंग प्लमेज मध्ये आल्यावर मानेवरचा सोनेरी रंग सोडला तर तसाही तो बाकी काळपटच दिसतो. पण इथे सुद्धा किंचित सॅच्युरेशन वाढवलं तर तुम्ही ती आकर्षकता वाढवू शकता, आपोआप बॅकग्राऊंडची आकर्षकता वाढ. आवश्यक तो फोटो काढून झाल्यावर शक्य असेल तर एका फ्रेम मध्ये एकापेक्षा अधिक पक्षी येतील असा प्रयत्न करा. गंमत आहे, आपण एका पक्षाच्या मागं असतो कारण तो पक्षी पाहिजे असते, पण त्यावेळेस एक गोष्ट नंतर लक्षात आली की तुम्ही एक सिंगल फिगर जेव्हा ठेवता तेव्हा त्याला एक तुमची फ्रेम स्टेबल होते. जेव्हा तुमचा एका पक्षाचे फोटो काढून झालेली असतील आणि तुमच्याजवळ चान्स असेल तर असं करा का त्याच जातीचे एकापेक्षा जास्त पक्षी एका फ्रेम मध्ये घेण्याचा प्रयत्न करा, खूप आकर्षक वाटतं. फ्लेमिंगो, अमरावतीला आलेले आमचे फ्लेमिंगो, इथं तोच प्रयोग केलेला. एका पक्षाचे सिंगल साईड आलेल्या पक्षाचे फोटो काढून खूप झाले. नंतर लक्षात आलं की हे असा एक ट्रेल, सुंदर ट्रेल पण छान दिसू शकते आणि सौंदर्याच्या दृष्टिकोनातून ही फ्रेम आकर्षक असू शकते. इथे एकापेक्षा जास्त हा कन्सेप्ट डोक्यात ठेवला आहे. डेन्झिल क्रेन, इथे सुद्धा त्यांच्या आपसात होणाऱ्या 3 वेगवेगळ्या मानेच्या हालचाली आणि त्यामधून आलेला एक हार्मनी, पण एकापेक्षा जास्त. पुन्हा हाच कन्सेप्ट डोक्यात ठेवून काढलेला आहे. आपण पक्षाकडे तोंड करून उभे राहायला सूर्य आपल्या पाठीवर येईल ही आदर्श स्थिती आहे. आपण पक्षाकडे पाहत आहोत, आपल्या पाठीमागे सूर्य आहे, ही आदर्श स्थिती आहे, बरोबर आहे. अशी स्थिती असायला पाहिजे. मॅक्झिमम हीच मिळवायचा प्रयत्न करा, पण नाही मिळतच नाही तर काय करायचं मग? आता पुन्हा प्रयत्न सोडून द्यायचे असं नाही, तर मग अशी जागा मिळवा की साधारण त्या आदर्श स्थितीच्या आसपास तुम्ही जाऊ शकाल. त्यामुळे तुम्हाला स्वतःला 10 वेळा जागा बदलायचं काम पडत असेल तर ते तसा प्रयत्न करण्यासाठी कंटाळा अजिबात करू नका. आता मुद्दा क्रमांक जो 12 आधीचं जे म्हटलं, तशी स्थिती तुम्हाला काही करून मिळत नाही. प्रयत्न केला, 4-5 जागा बदलवल्या तरीही मिळत नाही, मग काय करायचं? तर तुमच्याजवळ आणखी एक ऑप्शन आहे. प्रकाशाच्या विरुद्ध दिशेनं किंवा अगदी कमी प्रकाश असेल संध्याकाळचा, त्या प्रकाशाचा उपयोग सुद्धा सिलव हा एक प्रकार आहे
किंवा प्रकाशाच्या विरुद्ध दिशेच्या फोटोग्राफीचा एक प्रकार आहे. त्यामध्ये तुम्ही आकर्षक फोटो काढू शकता. हे मुद्दाम तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून मी पुढच्या स्लाइड देतो की तिथे निराश होऊ नका. नाही आहे प्रकाश विरुद्ध दिशेचा आहे, चला वेगळा प्रयोग करून पाहूया, वेगळं काहीतरी करून पाहूया, म्हणून त्या विरुद्ध दिशेच्या प्रकाशाचा सुद्धा उपयोग करून घ्या. इथं पक्ष्यांचे तोंड पण नाही आहेत, पण त्यांच्या पंखांमधून विरुद्ध दिशेने येणारा जो शेपटीमधून पंखांमधून तो झिरपणारा सूर्यप्रकाश आहे, त्याच्यामुळे या फ्रेमची आकर्षकता वाढते. विरुद्ध दिशेच्या प्रकाशाचा असा एक उपयोग आपण नक्की करू शकतो. इथे संध्याकाळ झालेली होती, जवळपास सूर्य बुडालेलाच होता, परंतु पुन्हा विरुद्ध दिशेने आल्यामुळे त्याच्या बॅकग्राऊंड मध्ये एक आकर्षक पिवटसर हिरवट रंगांची उधळण झाली आणि वॅक्टेल हा सर्वसाधारण सतत दिसणारा पक्षी सुद्धा आकर्षक होऊन जातो. हा कम्प्लीट सूर्यप्रकाशाच्या विरुद्ध दिशेने आहे सायंकाळचा. इथे ती ऍक्शन, ते उडणारं पाणी, याच्यामुळं नक्कीच इतर सर्वसामान्य आपले जे फोटो असतात त्यापेक्षा याचा वेगळा अपिअरन्स येतो, एवढं आपण नक्की म्हणू शकतो. पुन्हा एक विरुद्ध दिशेचा प्रकाश, याला ब्लॅक अँड व्हाईट टोन दिल्यामुळे याच्यात आणखी एक वेगळा त्याचा आकर्षकता वाढली, अपिअरन्स वाढला आणि वेगळं दिसायला सुरुवात होते. असे प्रयोग पण तुम्ही इतर फोटोंमधून नक्की करू शकता. निराश होऊ नका. महत्वाच्या टिप्स संपल्या. आता फक्त काही हितगुज करूया. काही 2-3 फोटो दाखवतो माझे, ते हितगुजासाठी आपल्याला कामात पडतील. ग्रे हेडेड स्वॅम्पेन. ही स्वॅम्पेन हा फोटो राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये ओळख मिळवून दिलेला माझा पहिला फोटो आहे. फार मोठं बक्षीस नसलं तरी राज्यस्तरीय स्पर्धेतही आपण टिकू शकतो असा दाखवणारा हा फोटो आहे, म्हणून मी मुद्दाम तुमच्या समोर आणला. पुन्हा दुपारच्या भर उन्हात काढलेला फोटो आहे. याचे रंग आकर्षक होण्यासाठी सॅच्युरेशन नंतर वाढवला. याची गंमत अशी आहे की जर तुम्हाला कधी हा ग्रेडेड स्वॅम्पेन दिसला आणि याचं मेटिंग लांबून दिसलं तर तुम्ही, अरे आता यावेळेस माझ्या हाती कॅमेरा तयार नव्हता, नाहीतर हे मीटिंग घेता आलं असतं किंवा काही पण घेता आलं असतं, कोर्टशिप घेता आली असती, असं जर वाटत असेल ना तर आणखी 15 मिनिट थांबा. हा मी जसा घेतला त्या हिशोबाने सांगतो, आणखी 15 मिनिटं थांबा, पुन्हा एकदा नक्की मीटिंग होईल. ही पॉसिबिलिटी 50 ते 60% आहे पुन्हा मीटिंग होण्याची. का तर मला हे पाहता पाहता कळलं की हा पॉलिगामी पक्षी आहे, म्हणजे एका मादीचे अनेक नरासोबत याचं मीटिंग होऊ शकते. म्हणजे पुन्हा चान्स आहे तुम्हाला की तसा एखादा प्रसंग तुमच्या समोर घडेल, तुम्हाला निरीक्षण करायचं असेल तर करू शकता. हा सेकंड मीटिंग मधला फोटो आहे खऱ्या अर्थाने. पहिल्या वेळेस ते मिसच झालं होतं माझ्याने. हा दुसरा फोटो, या राज्यस्तरीय वरून राष्ट्रीय ओळख आणि पदक मिळवून दिलेला हा पहिला फोटो आहे. मुद्दाम तुमच्या समोर आणला. यामध्ये हवेतल्या हवेत होणारी ऍक्शन आणि तो नेमका तो पॉइंट जिथे ते दोन्ही सोची जॉईंट होतात त्याला अक्षरशः काही क्षणाचा काही भागच पुरला असेल. एवढं टायमिंग असल्यामुळे कदाचित याला ओळख मिळाली आणि तुमच्यासोबत मी हा शेअर केला. राष्ट्रीय आणि आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये ज्याची ओळख मिळाली, पुन्हा आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत थोडस ओळख व्हायला सुरुवात झाली, तो हा फोटो आहे. इथे सुद्धा टायमिंगचा खूप मोठा भाग आहे. प्रकाश वेगळा आहे, फक्त तो पिल्लाच्या चेहऱ्यावर जास्त आकर्षकपणे पडलेला आहे आणि त्यानं ती चोच हे केल्यामुळं त्यातून ट्रान्सपरंट असा थोडासा भाग आलेला आहे. सुवर्ण पदक आंतरराष्ट्रीय असो राष्ट्रीय असो या स्तरावर मिळून देणारा हा फोटो. या फोटोची गंमत ऐकली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. या फोटोसाठी मी तयारच नव्हतो. बाजूने रुडी शेल्डकचा थवा होता ज्यावर मी कॉन्सन्ट्रेशन करून थांबलेलो होतो. दुपारी 11-12चा पुन्हा मे महिन्यातलाच प्रसंग आहे. अशा वेळी ते रुडी शेल्डक मधला एक त्या कळपातला एक बाजूने राहिला आणि बाकी सगळा कळप उजव्या बाजूने सरकला. मी त्या कळपाकडे, अर्थात जास्त संख्या असल्यामुळे त्याच्याकडे लक्ष देऊन होतो. त्याच वेळी दुसरा डोळा उघडा असल्यामुळे मला डाव्या बाजूच्या तिथे काहीतरी हालचाल जाणवली. मी फक्त कॅमेऱ्याची दिशा बदलवली आणि माझ्यासमोर हा प्रसंग घडला. यामध्ये तो बोनेली इगल जो आहे, त्या बोनेली इगलनी त्याला आपल्या पंजाचे पकडलेला आहे. त्याचबरोबर त्याची धारदार नजर जी भक्ष्यावर आहे आणि केविलवाना रुडी शेल्डक या सगळ्यांचं याच्यासोबत भावनांचं मिश्रण झालं असल्यामुळे कदाचित हा फोटो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये
सुवर्ण पदक देऊन गेला. यामागे माझी मेहनत कमी आणि त्या प्रसंगाचे त्या योगायोगाचे श्रेय जास्त आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे. फक्त उघड्या डोळ्यांनी, उघड्या मेंदूनी आणि खूप जास्त मेहनत घेण्याच्या तयारीने तुम्ही जर गेला तर तुमच्या समोर काहीही येऊ शकते, काहीही मिळू शकते. आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार. माझं बोलणं संपलं. आपले प्रश्न उत्तर सुरू होतील. फक्त त्याआधी सांगतो, कदाचित वेळेमुळं प्रश्न उत्तरासाठी कोणाचे घेता येतील, कोणाचे घेता येणार नाहीत. तर हा व्हॉट्सअप नंबर मी स्क्रीन अशीच चालू ठेवतो. व्हॉट्सअप नंबर ला तुम्ही फोटोग्राफी विषयी जरूर विचारा. बर्ड फोटोग्राफी विषयी जर कधी कोणाला शंका असली तर त्याबद्दल मी माझ्याकडनं प्रयत्न करीन. होऊ शकते एका दिवसात उत्तर नाही देणं होणार, मी काही दिवसांनी देईल, पण नक्कीच देईल. जे माहिती नसेल त्याचा अभ्यास करून देईल, पण मी तो प्रयत्न करीन. पुन्हा एकदा पुनश्च आपले सर्वांचे आभार आणि महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेचे सुद्धा मनपूर्वक आभार. धन्यवाद मनोज भिंड सर. आज आपला हा जो वेबिनार झाला त्याला अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला आणि 272 लोक आपल्या ह्या आजच्या वेबिनारमध्ये सहभागी होते. काही लोक उशिरा सहभागी झाले, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा मी सांगतो की महाराष्ट्र पक्षी मित्रचा हा आजचा वेबिनार बर्ड फोटोग्राफी मधली ट्रिक्स आणि टिप्स या विषयावर अमरावतीचे मनोज भिंड यांनी आपल्यासमोर आपलं सादरीकरण केलेलं आहे आणि त्याला उत्कृष्ट असा प्रतिसाद सुद्धा लाभलेला आहे. मी पुन्हा एकदा मनोज भिंड सरांची ओळख जे उशिरा आले त्यांच्यासाठी करून देतो. मनोज भिंड हे 2012 पासून निसर्ग छायाचित्रण करतात. ते अमरावती येथे राहतात. तर 2018 पासून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली. त्याचे काही फोटो सुद्धा त्यांनी आता अवॉर्ड विनिंग फोटो दाखवले. त्या अत्यल्प कालावधीमध्ये त्यांनी फेडरेशन ऑफ इंडियन फोटोग्राफीच्या स्पर्धांमध्ये 5 सुवर्ण पदके आणि फ्रान्स मुख्यालय असलेल्या फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल आर्ट फोटोग्राफी ही मान्यता असलेल्या स्पर्धांमध्ये 4 सुवर्ण पदके पटकावली आहेत. हा त्यांचा या फोटोग्राफी कमी कालावधीत त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि आता आपण प्रश्न उत्तराला सुरुवात करूया. हॅलो, पहिला प्रश्न शरद आपटे बोलतोय. बोला बोला सर. ऐकू येते. छान झालं प्रेझेंटेशन, खूप आवडलं. तुमच्या टिप्स पण खूप आवडल्या. दोन गोष्टी मला विचारायच्या आहेत. त्या म्हणजे डाटा जनरेट, की फोटो आपण चांगले काढतो त्यातून काही माहिती शास्त्रीय मिळू शकते का, माझा प्रश्न याच्यामध्ये आहे. त्याचं एक छोटं उदाहरण असं घेऊया की पर्पल सनबर्ड हा पक्षी आहे, त्याच्या नराला इक्लिप्स प्लमेज येते. हे आपल्याला फोटोग्राफीवरनं सांगता येतं की कुठल्या महिन्यात केव्हापासून ते केव्हापर्यंत ती प्लमेज असते. दुसरा प्रश्न माझा असा आहे की मी जंगल बॅबलर हा पक्षी सांगलीच्या जवळ बघतो आणि तो सांगलीच्या जवळच्या टेकड्यावरचा जंगल बॅबलर आणि वेस्टर्न घाटांमधला जंगल बॅबलरचा रंग त्यामध्ये खूप फरक दिसतो. म्हणजे असे फरक दाखवणारे फोटो तुम्ही काढलेले आहेत किंवा त्याच्यावर काही तुम्हाला सांगता येईल? तुमच्या सर्व प्रश्नांचं मी एक संयुक्तिक उत्तर देण्याचा प्रयत्न करतो की इक्लिप्स प्लमेज जे आहे सनबर्ड मधलं किंवा पक्ष्यांमधील रंगांच्या छटांमधले भेद जे आहे, म्हणजे ठिकाणा वाईज म्हणून काही या भागात मिळणारे, काही तिकडच्या भागात मिळणारे, असा जो काही थोडासा रंगांच्या याच्यात भेद असेल तर तो भेद आपण फोटोग्राफी मधून नक्की काढू शकतो आणि त्यावर भाष्य पण करू शकतो. फक्त आता इक्लिप्सचा माझ्याकडे पण इक्लिप्सचे फोटो आहेत आणि ते आहेत साधारण तुम्ही म्हणतात त्याच महिन्यातले ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत इक्लिप्सचे फोटो पर्पल सनबर्ड मध्ये मला मिळालेले आहेत. इतर पक्ष्यांबद्दलचं अजून निरीक्षण नाही, पण हा जो रंगांमध्ये फरक पडतो हा फोटोग्राफीमध्ये आपण उतरवू शकतो आणि त्याचं डॉक्युमेंटेशन करू शकतो. कॅमेरा पॅनिंग बद्दल थोडं बोलत. हा, कॅमेरा पॅनिंग हा तुम्ही ज्या पद्धतीने म्हटला, कॅमेरा पॅनिंगचा उपयोग आणखी वेगळाही करतात, पण तुम्ही जो ज्या पद्धतीने म्हटला त्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो की पक्षी उडत आहे म्हणजे एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंटला जायला त्याला एक ठराविक वेळ लागतो आपल्या स्क्रीनमध्ये. ती वेळ जितकी असेल साधारण तेवढा जर तुमचा शटर स्पीड त्याला मॅच केला तर तो पक्षी स्टील होतो, फ्रीज होतो अक्षरशः. आता तुम्हाला काय करायचं का, तुम्हाला तेवढी शटर स्पीड नाही वापरायची, त्यापेक्षा कमी वापरायची आहे. मग अशा वेळेस काय करता येईल, तुम्ही कमी वापरली, आपण सोपं करूया. समजा 400ची स्पीड वापरायची होती पण तुम्हाला 300च वापरायची आहे. मग आता 100चा बॅकलॉग भरून काढावा लागेल. तर तो बॅकलॉग भरून काढताना तुम्ही काय करता, स्वतःचा कॅमेरा त्या सब्जेक्ट सोबत पॅन करता, बाजूने नेता, म्हणजे 100 जी शटर स्पीड कमी पडते ती तिथे ऍडजस्ट करता, प्लस 300 तुमची असते. अशा वेळेस पक्षी स्टील होईल आणि मागचं बॅकग्राऊंड हल्ल्यासारखं येईल, कारण तुमचा कॅमेरा पॅन झालाय. हा प्रॅक्टिसनी
ठराविक परिस्थितीत वेगवेगळ्या वेळी कसं डिसिजन घ्यावं लागेल आणि कुठलं शटर वापरावं लागेल हा थोडासा प्रॅक्टिसचा खेळ आहे, तसं करता येईल. एक प्रश्न होता मनोज भाऊ, पक्षी छायाचित्रणासाठी कोणती लेन्स वापरावी आणि ती इमेज स्टॅबिलायझर असावी का, हा एक प्रश्न. आणि इमेजेस रॉ मध्ये शूट करतात त्याबद्दल सांगा ना. लेन्स कोणती असावी, आता यामध्ये आणखी पुन्हा दोन गोष्टी येतात की आपली आर्थिक बाजू कशी आहे. आर्थिक बाजू, मी घरातली आर्थिक बाजू म्हणत नाही, आपले खर्च करण्याची इच्छा किती आहे त्या हिशोबाने बोलतो. लेन्स जेवढी जास्त महागाची किंवा जास्त खर्चिक गोष्ट घ्याल तुम्ही, ती क्वालिटी देणारच आहे. पण एक लक्षात घ्या की साधारण बर्ड फोटोग्राफीसाठी 300 mm ही लेन्स मिनिमम रिक्वायरमेंट आहे. यापेक्षा जास्तच घ्या, कमी घेऊ नका. 300 कमी पडते असं समजा, 300 घेऊन तुम्ही बेसिक काम करताय, सुरुवात करताय. तर लेन्सच्या फोकल लेंथ बद्दल हे म्हणू शकतो. दुसरा मुद्दा होता तुमचा व्हीआरचा, जे इमेज स्टेबिलायझेशन कॅनन मध्ये म्हणतात, निकॉन मध्ये व्हीआर व्हायब्रेशन रिडक्शन. तर तुम्हाला जर ट्रायपॉड सतत वापरायचा नसेल, ट्रायपॉडचं ओझं वागवायचं नसेल किंवा ट्रायपॉडवर खर्च करायचा नसेल, तर साधारण ट्रायपॉडच्या किमतीमध्ये आणखी थोडी भर घातली की 30-300 mm ची लेन्स व्हीआर मध्ये तुम्हाला उपलब्ध होते, ज्यामुळे तुम्हाला इमेज स्टेबिलायझेशन जास्त चांगलं मिळतं. मग थोडासा इथे शटर स्पीड कमी मिळाला तर तुम्हाला त्या व्हीआर लेन्सनी, आयएस लेन्सनी तुम्ही ते कम्पन्सेट करू शकता. पण ती लेन्स मात्र नॉर्मल लेन्स पेक्षा महाग असेल, तेवढं तुम्हाला करावं लागेल. आणि ते मी स्वतः त्याच्यासाठी व्हीआर लेन्सच वापरतो. पुन्हा एक येते की ती लेन्स, व्हीआर लेन्स आणि वजन, याचाही मुद्दा आहे. तुम्हाला वजन 500 mm लेन्सचं वजन 4 किलो 3 किलो वजन झेपत असेल तर 500 कडे तुम्ही जाऊ शकता, नाहीतर मग तुम्हाला 300 पर्यंत थांबावं लागेल. मग असे दुसरे व्हीआर सारखे ऑप्शन तुम्हाला रॉ बद्दल. आणि रॉ राहिलं, रॉ मध्ये जेव्हा तुम्ही प्रोसेसिंग करत असाल कुठल्या सॉफ्टवेअर मध्ये, कुठले असेल, तुमचा लाईट रूम असेल, फोटोशॉप असेल किंवा आणखी छोटेसे पॅचेस असतील, तर रॉची फाईल जेव्हा तिथे ओपन होते त्यामध्ये एक इलेक्ट्रॉनिकली सिग्नल्सच सेव्ह झालेले असतात. त्यामुळे ते असं समजा की ते इतकं रॉ मटेरियल असते तर तुम्ही त्यात आणखी 50% जास्त ब्युटी ऍड करू शकता, आहे त्याच्यापेक्षा खुलवू शकता, जे जेपीजी मध्ये तेवढं होत नाही. आणि जेपीजी मध्ये करणारे पण लोक आहेत, पण त्यासाठी मग खूप एक्सपर्टायझेशन लागतं फोटोशॉप सारख्या गोष्टीवर. आणि त्यासाठी पुन्हा एक वेगळा वेळ आणि वेगळी मेहनत लागेल. त्यापेक्षा रॉ मध्ये जर शूट केलं तर तुम्हाला ब्राईटनेस वाढवायचा आहे, नंतर कॉन्ट्रास्ट वाढवायचा आहे, सॅच्युरेशन वाढवायचं, या गोष्टी सहज आणि नैसर्गिक होतील, नैसर्गिक दिसतील इतपत तुम्ही रॉ मध्ये काम करू शकता. म्हणून मी सजेस्ट करेन शक्यतो रॉच वापरा. सर, धनंजय उत्ते बोलतो लातूर. सर, छान माहिती दिल्यात. याबाबत एक वेगळा विषय आहे. फोटोग्राफी, बर्ड फोटोग्राफी किंवा वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करताना एक संहिता म्हणावं लागेल, तर त्या संहितेबद्दल बोला. म्हणजे कशा प्रकारे करायला पाहिजे, काही कॉमन गोष्टी सोडून फक्त महत्वाच्या सांगितलं तरी चालेल. म्हणजे काय काळजी घ्यायला पाहिजे. बघा, ही थोडासा शब्द थोडासा जड होईल कदाचित काही लोकांना, पण ही सापेक्ष भावना आहे. तुम्ही कुठल्या अँगलनी पाहता. बर्ड फोटोग्राफीला जर तुम्ही म्हणजे काय म्हणू, हेटाळणी करण्याच्या हिशोबाने जर पाहत असाल तर मग त्या ठिकाणी कठीण होऊन जातं. तुम्हाला बर्ड फोटोग्राफी ही पक्षी निरीक्षणासाठी, पक्षी अभ्यासकांसाठी, पक्षी अभ्यासासाठी आणि पुढच्या नोंदीसाठी ही पूरक गोष्ट ही पहिले आधी मान्य करावं लागेल मनापासून. मग त्यानंतर तुमची तिची संहितेचा भाग येईल. जर तुम्ही मुळातच त्या गोष्टीचा द्वेष करत असाल तर ते कठीण आहे. कारण एखाद्या गोष्टी झोपी गेलेल्या जागा करू शकतो, झोपेचं सोंग घेतलेल्या जागा करता येत नाही म्हणतात, तशातला भाग आहे. आता आपण संहितेविषयी बोलू. फार संहिता पाळता येतील, नाही पाळता येतील, तरी काही गोष्टी तर तुम्हाला पाळता येणार आहे. एक म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी जाल तिथं तुमची मानवनिर्मित अनावश्यक वस्तू तिथे सोडू नका. पाण्याची बॉटल असेल, प्लॅस्टिक असेल, ते आपलं परत घेऊन या. तिथलं हॅबिटॅटला त्रास होणार नाही असं पहा. पक्ष्याच्या जवळ जाण्यापेक्षा, म्हणजे जाणीवपूर्वक मुद्दाम तो डिस्टर्ब होत आहे म्हणून जाण्यापेक्षा, तुम्ही एका ठिकाणावर अंदाज घ्या पहिले की साधारण हा पक्षी या ठिकाणावर जास्त वेळ राहतो, तर तिथे पडून राहा. 2 तास 3 तास तुमची पडून राहायची सवय असेल तर थोड्या वेळानं तुम्हाला ते पक्षी अवॉइड करत नाही, कारण त्यांना तुम्ही त्या हॅबिटॅटचा भाग वाटता. आणि मग तो सुंदरपणे नैसर्गिक आपल्या हालचाली करतो, नैसर्गिक वागतो, आणि त्या नैसर्गिक वागण्याचा तुमच्या फोटोग्राफीला त्याचा फायदा होतो.
यामुळे झालं काय, तुम्हाला फोटोग्राफी पण करता आली आणि दुसरी गोष्ट तुम्ही त्याला त्रास पण दिलेला नाही, त्याला डिस्टर्ब पण केलेलं नाहीये. त्या पक्ष्यांच्या पिल्लांची घरटी असताना फोटो काढायचे असतील तर तुम्हाला अक्षरशः खूप लांबून काढायचे, खूप लांबून काढा जर तुम्हाला ते दिसले. आणि त्याच्यासाठी वेगळे प्रयोग करू नका. मी चुकून केलाय, मी कबूल करतो. इथे मी जेव्हा 2011 साली हे केलेलं आहे तेव्हा माझ्याकडे खूप छोटी लेन्स होती, मला माहिती नव्हतं खरं म्हणजे बर्ड फोटोग्राफी. आणि मी एका बुलबुलच्या पक्ष्याचं घरटं पक्ष्याचं घरटं जेव्हा दिसलं, मला ती उत्सुकता राहवली गेली नाही. आणि तेव्हा मला माहिती नव्हतं, म्हणजे असं समजा की बर्ड फोटोग्राफी हा वेगळा विषय असतो हे पण माहिती नव्हतं. कॅमेरा होता, लेन्स होती म्हणून मी तिथे गेलो आणि मी त्याच्या जवळून फोटो काढले, कारण लेन्स छोटी खूप जवळून फोटो काढले. ते फोटो फेसबुकला टाकले आणि काही मान्यवरांनी तिथे मला समज दिली, चांगल्या भाषेत दिली आणि समजावून सांगितलं. या हिशोबाने समज म्हणतो मी, चांगली समज दिली जी मी आयुष्यभर लक्षात ठेवीन. तो फोटो पुन्हा मी तसे फोटो काढणार नाही, कारण त्याचं कारण म्हणजे त्यांचे शब्द अक्षरशः खरे ठरले. 3 दिवसांनी गेलो तर माझ्या त्या हालचालीमुळं कदाचित त्याचं घरटं इतर शिकारी पक्ष्यांना म्हणा किंवा काय असेल, कुत्रा असेल, मांजर असेल, मला माहिती नाही, तर त्याला ते माहिती पडलं आणि त्याने त्या घरट्याच्या त्या पिल्लांचा खाऊन संपवलेला होता. तर पक्षाला इतकं डिस्टर्ब होईल की जे एखादी त्याची फांदी तोडणे, त्याला मोकळं करणे फोटोग्राफीसाठी, ह्या गोष्टी टाळता आल्या तर पहा, असं म्हणणार नाही. मी म्हणेन की हे टाळाच, कारण ते मी अनुभवलं आहे. मी ती चूक केलेली आहे 2011 मध्ये, पण त्यानंतर मी ती चूक पुनरावृत्ती करणार नाही अशी माझी स्वतःची शपथ घेतली असं म्हणा, आणि मी ते आता पाळतोय. पुढचा प्रश्न घेऊया संजय कोंपलवार यांचा. सर नमस्कार. नमस्कार सर, सुंदर झालं सर, अभिनंदन. थँक्यू सर, मला एक थोडं छोटा म्हणजे असं टेक्निकलीच आहे, कारण तो फील्डवरच सगळ्यात लवकर जास्त समजेल. पण जसं चांगल्या मोठ्या जंगलामध्ये फोटोग्राफी करताना थोडस सूर्यप्रकाश कमी असतो, थोडस अंधार वाटतो. अशा वेळेस कुठली सेटिंग वापरावं काय समजत नाही सर. अशा वेळेस एक काम करा तुम्ही, शक्य असेल तर तुमचा शटर स्पीड 300च्या खाली यायला नको याचं पहा आणि त्याला आवश्यक असलेला ISO वाढवून घ्या. एक भाग होईल. आणि याच्यात तुम्हाला ब्युटी निर्माण करायची असेल तर तुम्ही संध्याकाळी किंवा सायंकाळी किंवा सकाळचं जे सूर्यकिरण जे किंचित गोल्डन असतं त्यामध्ये एक वेगळे प्रयोग करा. मी तुम्हाला एक नाव सांगेल फेसबुकवर, तेजस सोनी म्हणून आहेत, त्यांचे फोटो पहा. म्हणजे एक कमी प्रकाशात सुद्धा किती चांगलं एक फोटोग्राफी करू शकतो याचं अतिशय चांगलं उदाहरण आहे. त्यांची साईट तुम्ही नक्की पहा, त्यांचं प्रोफाईल जरूर पाहायचं. हा, मी ऋषिकेश मंगलाराम बोलतोय. मी पण बिगिनरच बर्ड फोटोग्राफी करतो. तर जेव्हा आपण एखादं दाट झाडी असतील किंवा दाट, फॉर एक्झाम्पल मी कॉपर स्टेप बार्बेटचा फोटो घेत होतो, पण त्या झाडीमुळे सावली पडून अंधार फोटोग्राफी मध्ये येतो किंवा त्या प्रकारचं येतं, तिथे काय सुचवाल? हा, तिथे मी हे सुचवील की तुम्हाला ते पहिले उद्देश क्लिअर करून घ्या. तुम्हाला फोटोग्राफी कशासाठी करायची आहे त्याचं निरीक्षण करून काही अभ्यासात्मक काही लिहायचं आहे किंवा अभ्यासाच्या त्या प्रकारचं निरीक्षणच करायचं आहे, तर मग तुम्ही आहे त्या परिस्थितीत ISO भरपूर वाढवा, डॉट्स वाढतील तुमच्या याच्यात, पिक्सेलेट होईल थोडासा, पण तुम्हाला रेकॉर्ड शॉट नक्की मिळतील आहे त्या परिस्थितीत. आता राहिला प्रश्न तुमचा चांगली फोटोग्राफी, त्याचा चांगला फोटो, तर त्याच्यासाठी पुन्हा तो 8व्या नंबरचा नियम लक्षात येईल. तुम्ही संयम ठेवा, तो कधी ना कधी एक खुल्या फांदीवर येईल. तुम्ही तिथं आहात की नाही हा प्रश्न आहे. एक छोटा प्रश्न आहे, ट्रायपॉड बद्दल जरा सांगा. ट्रायपॉड वापरावायला पाहिजे किंवा नाही, तुम्ही वापरता? मी ट्रायपॉड वापरत नाही, कारण मी वजनाने हलकी असलेली लेन्स वापरतो, जी ट्रायपॉडची गरज नसते. पण तसंही मी कधीतरी 1-2 वेळा ट्रायपॉडचा प्रयोग करून पाहिला, तर तो प्रत्येक व्यक्तिगत अनुभव आहे प्रत्येकाचा. एखाद्याला ट्रायपॉडसह चांगले मोठे फोटोग्राफर्स जे आहेत ते ट्रायपॉडसह फोटोग्राफी करतात. मला ती स्वतःला ते थोडंसं अवघडल्यासारखं होतं. प्रत्येक वेळी झटकन दिशा बदलवणे कॅमेराची आणि पक्षाच्या हिशोबाने त्याला सेट करणे हे वाटतं तितकं सोपं नाही आहे. जर तुम्हाला विदाऊट ट्रायपॉडच चांगले फोटो मिळत असतील तर ट्रायपॉडची गरज नाही, पण मिळतच नसतील, हँडशेक होत असेल किंवा आणखी काही गोष्टी असतील, तर मग तुम्ही ट्रायपॉड वापरा, पण त्या ट्रायपॉड सहित
तुम्हाला कमीत कमी वर्ष दीड वर्षाची प्रॅक्टिस केल्याशिवाय त्या ट्रायपॉडला फेकून देऊ नका, टाकून देऊ नका. कारण ते पुन्हा एक इन्स्ट्रुमेंट आहे. ते तुम्ही जेव्हा ऍड करता त्या इन्स्ट्रुमेंटची सवय व्हायला तुम्हाला वेळ लागतो आणि त्याच्या आधी तुम्ही निराश होऊ नका. मी व्यक्तिगत माझं म्हणाल तर मी ट्रायपॉड नाही वापरत. तर जी काय आपण लेन्सच्या रिलेटेड प्रश्न आहे हा, तर निकॉन बरोबर बाकी सिग्मा किंवा टॅमरॉन किंवा निकॉनचे लेन्स आहेत, हाय झूम लेन्सेस. तर सर कन्फ्युजन असं होतं की नेमकी कुठली चूज करावी. हा, याच्यात एक थंब रूल सारखं सांगतो की ज्या कंपनीची तुमची बॉडी असेल शक्यतो त्या कंपनीचीच लेन्स वापरा. कारण त्यातलं जे इलेक्ट्रॉनिक सर्किट किंवा जे काही त्याला एकमेकाला जोडण्यासाठी जे जे काही लागतं, फिजिकल असतील, इलेक्ट्रॉनिक कनेक्शन्स असतील, ते त्या कंपनीचे अधिक व्यवस्थित बनवलेले असतात, ते त्यासाठीच असतात. कधी कधी असं होतं की काही लेन्सेस असे आहे की ज्या लेन्सेस जसं 150-500 एक सिग्माची लेन्स होती काही वर्ष आधी, ती खूप खूप गाजली. आता ती लेन्स बाय डिफॉल्ट तशी एक चांगली बनून गेली. इतर कंपनीच्या काही लेन्सेस असतात, मोजक्या लेन्सेस असतात, ज्याचे बोटावर मोजणे इतकी संख्या आहे की ज्या लेन्सेस इतर बॉडीवर पण चांगल्या चालतात. पण जिथे शक्य आहे तिथे तुम्ही शक्यतोवर 90-95% प्रिफर त्या कंपनीलाच द्या. मी कुलकर्णी बोलतोय. बोला सर. आपण जी आता स्लाइड वरती माहिती दिली लेन्स बद्दल वगैरे किंवा सेटिंग बद्दल, ती आपल्याला कुठे आपल्या व्हॉट्सअप ग्रुप वरती तुम्ही देऊ शकाल का किंवा ती शेअर करता येईल का? मी अनफॉर्च्युनेटली लिहून घ्यायचं विसरलो. सर मी वडतकर सरांना म्हणू शकतो, वडतकर सर याची हे उपलब्ध करून देऊ शकतात. आज जे प्रेझेंटेशन झालं तुमच्या आवाजासहित आणि तुमच्या पीपीटी सहित युट्यूब त्याची लिंक उपलब्ध करून. ओके सर, थँक्यू. एक वाक्य बोलतो सर, मी कन्फ्युज करतो. हा, सरांच्या म्हणण्यानुसार आणि आता खरोखर तेवढा वेळ झालेला आहे आपल्याला की आता आपल्याजवळ वेळ नाही आहे, तर मी पुन्हा ते सांगतो. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. कदाचित काही प्रश्न असतील ज्याची उत्तर मी देऊ शकत असेल तर मी नक्की देईन. व्यक्तिगत काही प्रश्न असतील तर त्यावर नक्की टाका. माझ्या बाजूने मी कन्क्लूड करतो. सर्वांचे आभार मानतो.